नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. लाडकी बहीण योजना आज आहे 14 जुलै 2026. खुश खबर जून हप्ता वितरण अपडेट. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. बघूया बिग ब्रेकिंग न्यूज आताचे काय अपडेट आहे. लाडकी बहीण योजना मे महिना संपला, जूनही संपला, आता आहे जुलै आणि जवळजवळ जुलै महिन्याचे पण अर्धा टप्पा संपलेला आहे. आणि जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना GR तर निघाला 8 जुलैला जून हप्त्याचा GR निघालेला आहे, परंतु वितरण मात्र अजूनपर्यंत सुरुवात नाही. लाडक्या बहिणी वितरणाला सुरुवात झाली का? काय आहे खुशखबर? संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आणि दररोज जे लाडकी बहीण योजनेमध्ये बदल होत आहे, दररोज जे महाराष्ट्र सरकारकडून अपडेट येत आहे, तेही आपण बघूयात. आजचे आत्ताचे काय अपडेट आहे तेही बघूया. लाडक्या बहिणी, कोणत्या लाडक्या बहिणींना जून हप्ता मिळेल तेही अपडेट बघूया. तर सर्व लाडक्या बहिणी, संपूर्ण माझा यूट्यूब परिवार आणि संपूर्ण माझा फेसबुक पेज परिवार, सर्वांना प्रेमाने विनंती करते, आपण जर अजूनपर्यंत आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ऑल पर्याय निवडा. म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर कोणतंही नवीन अपडेट आलं की सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल, तुम्हाला समजेल की काहीतरी नवीन अपडेट आलेलं आहे. आणि फेसबुक पेज पण फॉलो करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल. तर बघा, काल अपडेट आलेलं होतं महाराष्ट्र सरकारकडून की 14 जुलै म्हणजे आज 100% आज वितरणाला सुरुवात होणार आहे. मग आपणास माहीत आहे का, भरपूर वेळा संध्याकाळच्या वेळेला सुद्धा वितरणाला सुरुवात झालेली आहे. आणि काही महिन्यांचे हप्तेसुद्धा दुपारी 4 नंतर पण सुरू झालेले आहे वितरणाला. त्यामुळे आज संपूर्ण दिवसभरात केव्हाही वितरणाला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका. GR 8 जुलैला निघालेला आहे, वितरण पण 100% होणारच आहे. आज, उद्या आणि परवा, म्हणजे आज आहे मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे 3 दिवसात वितरण हे होणार आहे आणि सुरू राहणार आहे. 14, 15 आणि 16 असे 3 दिवस वितरण सुरू राहील. लाडक्या बहिणी, तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात? म्हणजे तुम्हाला जर जून हप्त्याचे पैसे आलेले असेल, जून हप्ता तुमच्या बँकेत जमा झालेला असेल तर मला आठवणीने कमेंट करा. म्हणजे तुम्ही लगेच तुमचा मोबाईल चेक करा, बँक खाते चेक करा. काय होईल, वितरणाला सुरुवात झाली का हे कळेल आणि इतर आपल्या लाडक्या बहिणींना पण दिलासा मिळेल की वितरणाला फायनली सुरुवात झालेली आहे. फक्त 3च शब्दात मला कमेंट करा. नाशिक 2100 रुपये आले किंवा पुणे 1500 रुपये आले. जे काय तुम्हाला हप्ता आला असेल त्याची आठवणीने कमेंट करून ठेवा. सर्व ताईंना विनंती. लाडक्या बहिणी, बघूया पुढचं आणि महत्त्वाचं अपडेट. आता सर्व लाडक्या बहिणींना हे माहीत आहे का की आज आत्तापर्यंतचं अपडेट आहे लाडकी बहीण योजनेमध्ये की आता 92 लाख लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे. म्हणजे त्यांचा डेटा सरकारपर्यंत अपडेट पोहोचलेला आहे आणि अशा अपात्र लाडक्या बहिणी त्या 92 लाख आहेत. आणि त्यामुळे सरकारने आता ज्या बहिणी नियमांमध्ये आणि निकषांमध्ये नाही बसत, ज्या बहिणी अपात्र आहेत, त्या बहिणींनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेतून बाहेर नाही निघाल्या तर त्यांचा अपडेट डेटा सरकारपर्यंत पोहोचल्याने सरकारने अशा अपात्र लाडक्या बहिणींना बाहेर काढलेला आहे. अशा 92 लाख लाडक्या बहिणी आता
झालेले आहे. पूर्वी हा आकडा 85 लाख होता. त्यामध्ये जवळजवळ 55 ते 60 लाख लाडक्या बहिणी अशा होत्या की त्यांची EKYC ही राहिलेली होती अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे. परंतु ज्या लाडक्या बहिणींची EKYC राहिलेली आहे आणि EKYC राहिलेल्या लाडक्या बहिणी जर पात्र असेल तर त्या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे हेही आपण आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आहे. पुन्हा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते की तुम्ही तक्रार नोंदवा. जर तुम्ही पात्र लाभार्थी महिला आहात तर तुम्ही तुमची तक्रार नोंदवा. कशी तक्रार नोंदवाल तर तुम्ही अर्ज करा. कुठे? ग्रामपंचायत कार्यालयात, जिल्हाधिकारी कार्यालयात आणि महिला व बालविकास विभाग कार्यालयात. तिथे जाऊन तुम्ही अर्ज करा, तक्रार नोंदवा की आम्ही पात्र लाभार्थी महिला आहोत, आमचा लाभ पुन्हा सुरू करा. आणि तुमची EKYC जर राहिलेली असेल आणि फक्त त्यामुळे जर तुमचे हप्ते बंद झालेले असतील तर तुम्ही सरकारला विनंती करा, मला सपोर्ट करा, EKYC प्रक्रिया लवकर सुरू करा म्हणून. जेवढा तुमचा जास्त प्रतिसाद मिळेल तेवढं लवकर सरकार पटकन लवकरात लवकर EKYCची प्रक्रिया सुरू करेल. कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले होते की ज्या लाडक्या बहिणींची EKYC राहिलेली आहेत, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत तरी पण त्यांची EKYC राहिली आहेत किंवा त्या चुकून EKYC त्यांची झालेली असून पण त्यांना हप्ते मिळत नाही, अशा लाडक्या बहिणींनी जर मला सांगितले की EKYC प्रक्रिया पुन्हा सुरू करा तर मी EKYC प्रक्रिया पुन्हा जून महिन्यात सुरू करणार, असे स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितले होते. परंतु जून महिना संपलेला आहे, आता हा जुलै लागलेला आहे, तरीसुद्धा EKYC प्रक्रिया पुन्हा सुरू झालेली नाही. कदाचित लाडक्या बहिणींचा इंटरेस्ट लाडक्या बहिणी दाखवत नसतील, त्यामुळे हे अपडेट सरकारपर्यंत पोहोचत नसेल. म्हणूनच अजूनपर्यंत EKYC प्रक्रिया ही सुरू झालेली नाही. कारण की आता पावसाळी अधिवेशन जे सुरू होते तेही संपलेले आहे. त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींनी जर भरभरून कमेंट केली EKYC प्रक्रिया लवकर सुरू करा असं जर म्हटलं तर लवकर EKYC प्रक्रिया सुरू होऊ शकते आणि तुम्ही जर पात्र लाभार्थी महिला असाल तर तुम्हाला न्याय मिळेल आणि तुम्हाला पुन्हा नव्याने सर्व हप्ते हे सुरू होतील. कदाचित राहिलेले हप्ते पण तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही जर तशी तुमची तक्रार नोंदवली, अर्ज केला व्यवस्थित तर सगळे तुम्हाला हप्ते मिळू शकतात. लाडक्या बहिणी, तुम्हाला जर पुन्हा या विषयावर व्हिडिओ हवा असेल सविस्तर की अर्ज कसा लिहायचा, तक्रार कशी नोंदवायची, तुम्ही जर ग्रामीण भागातील असाल तर तुम्ही कुठे जायचं, तालुक्याच्या ठिकाणात राहत असाल तर कुठे जायचं, जिल्ह्याच्या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर कशी आणि कुठे तक्रार नोंदवायची, अर्ज काय लिहायचा, काय त्याला कागदपत्र जोडायचे, असं सर्व सविस्तर अपडेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी लगेच घेऊन येणार. लाडक्या बहिणी सर्वांनी आठवणीने कमेंट करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना आठवणीने शेअर करा. लवकरच वितरण सुरू होईल. वितरण सुरू झाले की लगेच ताबडतोब आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल. त्यामुळे लाडक्या बहिणी आपल्या चॅनलशी सर्वांनी जुळून राहा. आपली काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच.